application. Yeah. I can totally resonate with it. It happens with everyone. When I also don't write or read or do the shadowing practice, I also feel that I am fumbling or I'm not getting the right word at the right moment. ओके, तर हे आहे यूट्यूबवरचा व्हिडिओ आणि अशा प्रकारे मी यूट्यूबचे व्हिडिओ बघतो आणि इथं रोज येत असतो मी. हा जो तुम्हाला परिसर दिसतोय सगळीकडे झाडं हिरवगार वातावरण, तर रोज इकडे येत असतो. इथं चालायचं फिरायचं हे रोज चालू असतं. म्हणजे एक्सरसाइज थोडी छोटी छोटी एक्सरसाइज आणि हे इंग्लिश ऐकणं इंग्लिश बोलणं. तर हे ऐकण्याबद्दल तर तुम्हाला सांगितलं की असं यूट्यूबवरचे व्हिडिओ मी ऐकतो म्हणून. आणि त्यानंतर बोलायची कशी, तर एक ॲप्लिकेशन आहे, ह्याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर हे बघा, तर हे ओपन टॉक जे ॲप्लिकेशन आहे ह्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. ओपन टॉक नाव आहे त्याच्यावर. तर ते ॲप्लिकेशन मी वापरतो. आता लगेच मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो. हे बघा, हे असं ओपन केल्यावर असं दिसतंय. त्यानंतर आपल्याला इथं कनेक्ट विथ लर्नर करायचं आहे, कनेक्ट विथ को लर्नर. आणि मग आता कुणीतरी आपल्याला जॉईन होईल ऑनलाईन. रिअल लोकांसोबत आपण इंग्लिश बोलू शकतो. हरीश खान, हे बघा एक नवीन आलेलं आहे कुणीतरी. हॅलो, How are you? आय एम फाईन. व्हॉट अबाउट यू? I'm good. ओके, गुड मॉर्निंग. Good morning. वेअर आर यू फ्रॉम? I'm from Pakistan. पाकिस्तान. ओके, Yes. nice to hear that you are from Pakistan. I'm from India. Yeah, very nice. Yes. What do you do? I'm a student. Student. Yes. Okay. And in which class? In which? Second year. What? Second year. Second year. Okay. Third. Okay. Or what you are learning right now? BCom, BSc, or Computer, inshallah. okay, computer. Is it BSc computer? Computer science. Computer science. Okay. Yes. Okay. So is it BSc or what? Bachelor of Computer. Inshallah, science. Graduation BSc Computer Science. Okay. But what is short form of this degree? Short form, no. Like BS. BS. Yeah. So where do you live in Pakistan? Khyber Pakhtunkhwa. Where? Khyber Pakhtunkhwa. Okay. I only know about Lahore. I don't know another part of Pakistan. Yes. Okay. Yes. Yes. So how long you are working on English language? Yeah, I'm on my English not that. I'm speaking English very well. No, yes. This is same with me. I am also not very fluent and expert. I just practice every day. Yes. So how do you practice? And what do you do? I'm working in private sector. Yes. Your subject, your what? I have done graduation. I completed BSc. BSc. What's BSc? BSc. What do you are made? BSc means Bachelor of Science. Yes. Yes. Thank you. Married? Are you married? What? Married? No. Unmarried. Yes. Thank you. Is there any friend with you? Yes. He is my friend. Just laughing. Yes. I can hear that someone is laughing. Yeah. Okay, no problem. It happens every time when we speak in front of someone. When I was so many time I was speaking
English in front of my friend, so they were also laughing at me. So it is a regular thing. Yes. No problem. Thank you so much. So nice to talk with you. We will talk again later. तर मित्रांनो, असं हे ॲप्लिकेशनवर आपण बोलू शकतो. आता हा पाकिस्तानमधला कोणीतरी होता, त्याला मी बोललो. तर अशा पद्धतीने इंग्लिश ऐकणे, इंग्लिश बोलणे हे चालू असतं. आणि हे तुम्हाला जसं म्हणलं मी की इथलं जे वातावरण लयच भारी, एकदम हिरवळ झाडं, लिंबाची झाडं सगळीकडे बघा, छान वाटतं एकदम. म्हणजे काय लोक पण जास्त नसतात आणि मला जास्त गर्दीत मला असं बेकार वाटतं. गर्दीत नाही दम निघत, असं एकांत असल्यावर भारी वाटतं जरा. आणि असं हे कामं व्हिडिओ बनवायचं, काहीतरी प्रॅक्टिस करायची म्हणल्यावर थोडं शांतता पाहिजेच ना, का नाही? तर मग हे चालू असतं रोज. आणि कसं इंग्लिशची प्रॅक्टिस बऱ्याच वर्षापासून करतो मी, पण काय झालं आहे कंटिन्यू नाही, कन्सिस्टंट नाही, त्याच्यामुळे थोडा घोळ झाला आहे. तर मग आता मला ती कंटिन्यू करायची. तर मग बघू, आता कंटिन्यू करणार आहे मी, बघू नाही नक्कीच करणार आहे. आणि त्याचं अपडेट तुम्हाला मी कंटिन्यू आता देत राहणार आहे व्हिडिओच्या या माध्यमातून, की किती प्रोग्रेस झाली, काय झाली ते. तर हे सगळं चालू आहे. इकडं आहे माझी गाडी. तर काय इंग्लिश शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला रीडिंग, रायटिंग, लिसनिंग अँड स्पीकिंग ह्या 4 गोष्टीवर फोकस करावं लागतो, 4 गोष्टीची प्रॅक्टिस करावं लागते. तर आता मी तुम्हाला इंग्लिश लिसनिंगसाठी तुम्हाला सांगितलं, यूट्यूबवर आपण ऐकू शकतो, पॉडकास्ट आहेत, बरंच काय आहे ऐकण्यासाठी. इंग्लिश बोलण्यासाठी जे महत्त्वाचं असतं, कारण म्हणजे आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, दोस्त कंपनीमध्ये इंग्लिश बोलणारं कोणीच नसतं 100%. तर तो मोठा प्रॉब्लेम आहे. तर इंग्लिश बोलायची कशी, तर मी तुम्हाला आता ॲप्लिकेशन सांगितलं. आणि जे 3 ॲप्लिकेशन आहेत जे मी वापरतो, तर त्याचं मी तुम्हाला स्क्रीनशॉट ह्या स्क्रीनवर त्याचं तुम्हाला हे दाखवल, त्याचे लोगो दाखवतो, ते तुम्ही बघून घ्या. आणि त्यानंतर मग इंग्लिश वाचणे आणि लिहिणे, तर ते आपण करू शकतो. काही पण चांगल्या स्टोरी, काही पुस्तकं आणायची, त्याच्यावर इंग्लिश वाचायची, लिहायची. तर अशा पद्धतीने सगळी प्रॅक्टिस करायची. तर हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं, सांगायचं होतं. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटू येणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.